2 आणि सायकल निलेश सकाराम चौधरी यांनी स्पॉन्सर केलेली आहे. इथे पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. चेंडू अगदी सेफ लँड होतोय. नरेश म्हात्रे दीपक म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2 धावीने संघाची टोटल 4. चेंडू मध्ये 4. बालाने देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हे देखील विसरून चालणार नाहीये. या संघामध्ये अनिल दहिवलकर एक चांगला गोलंदाज म्हणून या संघाला जॉईन झालाय. अखेरकार बालानं दीपक मडवीची विकेट घेतलीच. चांगला झेल टिपला नरेश म्हात्रेनं. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-8. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज अनिल दहिवलकर. नक्कीच डोक्यावरची कॅप तर अनिलनं काढलेली आहे. या आधीचा सामना आपण पाहिला तर आजच्या दिवसातून अनिलनं कालवार संघाला जिंकून दिला असं म्हणायला हरकत नाहीये. श्री कालिका माता कालवार सिनियर 40+ चे एक शांत स्वभावाचे कूल कॅप्टन प्रकाश म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेत. तर अनिल बघूया विकास मुकादम संघाचे संघनायक आहेत. स्वयंभूस्फोट पायगाव आणि गोलंदाज अनिल दहिवलकर. ओव्हर नंबर 2. पहिल्या ओव्हर मध्ये 8. हा चेंडू अगदी हलक्यातनं टॅप केलाय विकास मुकादमनं. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून उचललाय आणि ते फलंदाज होतील बाद विकास मुकादम. नितीन पाटीलनं हा चेंडू फेकला होता. नक्कीच अगदी त्यांना विकास मुकादमची विकेट या चेंडूवर द्यायचीच होती आधी आणि त्याच्या मनासारखं घडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चंदन मुकादम या आधीच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. 9 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये सरवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोषजी पाटील यांचं शुभ आगमन झालं. वेलकम सुस्वागतम संतोषजी पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे हा फटका समोर आहे. नितेश चा प्रयत्न सफल.
चेंडू सीमापार येतोय षटकार. रॉकेट शॉट होता, अगदी ताकद झोकली होती जितू गवलीनं या फटक्यामध्ये. आता 6 धावेनं संघाची टोटल पोचली 9 वरून 15 वर. जशी बंदुकीतून गोळी निघावी अशा रफ्तारनं चेंडू निघाला होता जितू गवलीच्या बॅट मधून. नक्की जितू गवलीच्या मनगडामध्ये भरपूर ताकद अजून बाकी आहे. रेग्युलर क्रिकेट देखील खूप सारा गाजवलाय या खेळाडूंना. मोठ्या फटक्याने नेहमीच स्वतःचा अकाउंट ओपन करताना आपण जितू गवलीला पाहिलाय. हा फटका बघूया, उंचच उंच आहे, फटका फसलाय आणि इथे टिपला झेल आणि फलंदाज बाद जितू गवली. ज्युनियर बालाने झेल टिपलाय. नक्कीच अनिल दहिवलकर चालू सीझन मध्ये या गोलंदाजानं मोठ्या मोठ्या फलंदाजांना परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. या सामन्यातून विजेता आणि गावदेवी काटई वेलकम मदन चौधरी. सोनादेवी टेमघर संघ चिठ्ठीच्या बलावर अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय आणि गोलू आपली वाट पाहतोय. गोलूनं चिठ्ठी काढली. नक्की सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक आपण या आणि गोलूंची भेट घ्या. त्यांची चिठ्ठी, गोलूने तुमची चिठ्ठी काढली तो तुमची वाट पाहतोय. तुम्ही नाही भेटले तर आमचे सूर्यकांत मोरे आहेतच. बघूया नवीन फलंदाज आलाय निशांत. निशांत आणि चंदन. निशांत गवली, सचिन मडवी, अजिंक्य मडवी यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आहेत. नक्कीच आपले शाखा प्रमुख शिंदे गट अजिंक्य मडवी थोडेसे कामामध्ये व्यस्त आहेत. या संघाची यवन जोडी विकास मुकादम आणि अजिंक्य मडवी सुरुवातीला जोडी खूप पाहिली, मध्यंतरी कुठेतरी अजिंक्य मडवी थोडेसे यवन जोडीकडून आपल्याला साईडला पाहायला मिळत आहेत. हा फटका सरळ बॅटनं उडवलाय. आता झेलच्या खाली ज्युनियर बाला झेल टिपला या मॅच मधून दुसरा आणि फलंदाज बाद झालेत. चंदन मुकादम, मोठी विकेट. अनिल दहिवलकर, जय कालिका माता कालवार संघाचे एक यशस्वी गोलंदाज म्हणून चालू सीझन मध्ये पुढे आलेत. 4 बाद 16. नवीन फलंदाज धीरज आणि चंदन बाद झाल्यानंतर धीरज गेलेत. निशांत स्ट्राईकला आहे. नक्कीच कालवार संघ एक लढवया संघ आहे, दमन दौऱ्याचा विजेता संघ आहे आणि आज संघामध्ये नक्कीच नितीन पाटील याला मी प्रथमच या स्पर्धेतून खेळताना पाहतोय. नक्कीच सोनादेवी टेमघर सिनियर 40+ चे कुल कॅप्टन कालुराम भोईरनं सोनादेवी टेमघर संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. कालुराम दादा भोईर आपल्या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धीरज, चला अधिक वेळ घेऊ नका. संभाजी म्हात्रे, अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. हा सामना पकडून 3 सामने आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ओके, शिवा पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. अगदी सरवली संघाचे खेळाडू काहीशे थोडेसे चिंतित आहेत. कालचा सामना मला वाटतं अजून विसरलेले नाही आहेत. असू द्या, हार जीत होते, हार के बाद जीत है.
आपली स्पर्धा आहे. नाही संध्याकाळी आम्ही भेटू, पिंट्या भाऊना भेटू संध्याकाळी. चिकणे सर इथे रिवर्सचा फटका आणि अप्रतिम इथे षटकार आलाय धीरजच्या बॅट मधून आणि 2 ओव्हर धावसंख्या 2-2 4-22 या 6 धावीने धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. स्वयंभूस्फोट पायगाव. नक्कीच यतीश गवली आमच्या कॉम्बॉक्स मध्ये खुश आहेत. हा फटक्यावर चला चला वेल कमी घ्या आणि गोलंदाज आलेत नितेश. नक्कीच अगदी कालवार संघाकडे गोलंदाजी युनिट देखील ताकदवान आहे. नितीन पाटील चांगले गोलंदाज आहेत, संभाजी म्हात्रे गोलंदाज आहेत, नरेश म्हात्रे देखील गोलंदाज आहेत. पर्याय भरपूर आहेत या संघाकडे. दीपक म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे. बघा दीपक म्हात्रे सारख्या खेळाडूला गोलंदाजी मिळत नाहीये. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कालवार संघ किती ताकदवान झाला आहे. आणि ज्या संघानं दमान दौऱ्याची ट्रॉफी उचललेली आहे शेवटचा आणि अंतिम 3रं ओव्हर गोलंदाज नितेश. स्ट्राईकला निशांत. निशांतचा हा फटका आपण पाहतोय दीपक म्हात्रेच्या दिशेने येतोय. एक सिंगल धाव फक्त निशांतनं कंप्लीट केली आणि धीरजला स्ट्राईक त्यांनी रोटेट केलेली आहे. धावसंख्या 2-3 23 13 चेंडूमध्ये 23 अजून 5 चेंडूची इनिंग या सामन्याची शिल्लक आहे. बघूया 5 चेंडूमध्ये विजय गोलंदाजाचा की फलंदाजाचा. नितेश लॉंग रनअप न ओव्हर द विकेट. हा चेंडू येण्याआधीच बॅट फिरली होती. अचूक टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय. अगदी गुडल्यांवर चेंडूची फेकी गेली होती. चांगले चेंडूच्या हाताळणी गोलंदाज नितेश कडून. डॉट बॉल. 14 चेंडू 23 धावा. शेवटचे 4 चेंडू या क्वार्टर फायनल सामन्याचे शिल्लक आहेत. या सामन्यातून विजेता आणि गावदेवी काटई सरपंच चषकाचा पहिला सेमीफायनल सामना आपण पाहणार आहोत. इथे जंटल पुश केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे. चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत धीरजनं. धावसंख्या 25. 3 चेंडू शेष आहेत. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 25 धावांचा आकडा स्वयंभूस्फोट पायगाव संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात कंप्लीट केलेला आहे. बघूया नितेश. सरवली गावाच्या टोकाकडून फुल टॉस. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. एक सिंगल धाव. नक्कीच कधी कधी तुम्ही चांगल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करू शकत नाही, मात्र खराब चेंडूवर कधी कधी चांगला फलंदाज बाद होताना आपण पाहिलाय. त्याच्यातलाच हा एक चेंडू आपण पाहिलाय. देव देतो आणि कर्म नेतो. इथे अगदी हा फटका धीरजला चांगल्या प्रकारे खेळायला हवा होता असं सर्व प्रेक्षकांना देखील वाटलं होतं. चेंडू तितका चांगला नव्हता की 1 धाव येईल. एका धावीने संघाची टोटल 26. शेवटचे 2 चेंडू आणि स्ट्राईकला आहे फलंदाज निशांत. स्विंग अँड मिस. चेंडू चाललाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आलाय वाईट. अरे सरांनी वाईटचा इशारा केलाय. बघा संभाजी म्हात्रे प्लीज आपल्याकडे तिसरा पंच नाही आहे बाला. ऑल टीम प्लीज पंचांशी चर्चा प्लीज करू नका आपण, कारण की पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. प्लीज लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो. चला चला आपापल्या जागेवर चला. धन्यवाद. कालवार संघ पंचांशी कुठल्याही प्रकारची आपण मैदानामध्ये चर्चा करू नका मित्रांनो.
चला असू द्या. या भूतलावर ईश्वरानं असं एक मनुष्य प्राणी जन्माला दिलाय की चुका सुधारण्यासाठी. चुका मानव जातीकडूनच होतील नक्कीच, चुका आपल्या हातून होणारच. त्या चुका सुधारण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही याची आपण दखल नक्कीच घ्यायची आहे. इथे फलंदाज त्रिफळाची बात निशान. वाईट नंतर हा चांगला चेंडू. 27 धावा लागलेत. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. दिगंबर चांगले क्षेत्ररक्षक आहेत. दिगंबर स्वयंभूस्फोट पायगाव संघाचे. बघूया शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर आहेत. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आयोजक आम्हाला सतत सूचना करतायत की खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू देऊ नका. अजून आपल्याला 2 सामने यानंतर या सामन्यानंतर खेळवायचे आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभ आहे आणि मेन म्हणजे सायकलचा लकी ड्रॉ हा महत्वाचा आहे. केस आमचे संतोष पाटील सदस्य ग्रामपंचायत सरवली यांचं देखील इथे मंचावर शुभागमन झाले आहे. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 पूर्ण केलेत. 30 तर बनलेत आणि फलंदाज धावचीत बात. 30 धावा बनलेत बरोबर 3 ओव्हरमध्ये आणि विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 31 धावांचं लक्ष आहे. जय कालिका माता कालवार संघासमोर. नक्की जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया. या 31 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक. आज स्पर्धेच्या अंतिम दिवसातून ज्ञानेश्वर चिकणे सरांनी आम्हाला इथे वेळ दिली. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. स्वागतारी सन्मान धर्मा चौधरी यांच्या शुभ हस्ते आमच्या मान्यवरांचा केला जातोय. गंगारामजी पाटील, गंगाराम पाटील समाजसेवक गोवेगाव नक्कीच यांचा शुभ सन्मान. धर्मा चौधरी आपल्या नवीन 40+ जवान सर्व्हिस संघाचे खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केलं गेलंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून कोल्ड्रिंक संघनायकांना दिलेलं आहे प्रत्येक सामन्यातून. क्या बात आहे. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करू आपल्या सरवली गावचे समाजसेवक धन्यवाद कागम गणी सर। तो आइए दोस्तों लौट चलते फिर से एक बार क्रिकेट की दुनिया में। कालिका माता कालवार वर्सेस स्वयंभू पायगांव, इन दोनों के बीच कड़ा मुकाबला हम देखने जा रहे हैं। 31 रनों का लक्ष्य और 31 रनों का लक्ष्य बिल्कुल यहाँ पर आसान नहीं होगा कालिका माता कालवार को। तर जाऊया आपण व्यासपीठावर काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते। अमृतजीत चौधरी यांचा स्वागत आणि सत्कार आपण पाहतोय।
थँक्यू सो मच. वेलकम योगेश बोबडे, वेलकम दामण्णा, वेलकम सोनादेवी टेमगर ऑल टीम. आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. चला कालवार संघाचे कॅप्टन आपली सलामीची जोडी पाठवलेली आहे. वेलकम. नक्कीच लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. पंच, दोन्ही पंच कुठल्याही पद्धतीने वेळ वाया घालवू नका. या सामन्यानंतर मी विनंती करेन काटेई संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. लगेच टॉस होईल, लगेच सेमीफायनलचा सामना सुरू होईल. चालू सामन्यातील विजेता संघ इतकं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला लगेच सामना खेळायचा आहे. मैच कोई भी जीते टॉस तुरंत होगा. यस, पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. सामना संविस्फोट पायगाव आणि कालिका माता कालवार दोन संघामध्ये प्रवीण आणि बाळाई सलामीची जोडी. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू, अगदी यॉर्कर लेंथ चेंडू, पोलर लेंथ चेंडू होता. वेगाने चेंडू जीतू गवळीच्या हातामध्ये गेला. बिल्कुल डॉट से यहाँ पर दीपक मडवी ने शुरुआत की. प्रवीण और बाला दोनों हम देखने जा रहे हैं. बिल्कुल सलामी बल्लेबाज. इस बार गेंद को खेल दिया बिल्कुल वी शेप में. हालांकि वहां पर फील्डर मौजूद. एक रन से ज़्यादा कुछ भी नहीं आएगा. एक रन से खाता खुलता हुआ यहाँ पर कालिका माता कालवार टीम का. हालांकि 31 रनों का लक्ष्य बहुत ज़्यादा तो नहीं है, लेकिन बहुत कम भी नहीं है. शंभू पायगाव फिर से एक बार दीपक, इस बार हल्के हाथों से खेला, टैप पर किया था. हालांकि शॉर्ट थर्ड मैन में फील्डर वहां पर मौजूद. एक रन दुसरे की कोशिश नाही. 2 धावा धावपलकावर लागतात. आपण पाहतोय पहिलं जे षटक आहे दीपक मडवीचं कुठे ना कुठे डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून होतोय. काय स्ट्रॅटेजी आहे अजून समजलेली नाहीये कालिका माता कालवार संघाची. मात्र जसजसा मॅच पुढे जाईल तसतसं नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल. इथे प्रहार होतोय. वन बाउंस चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटला अडवला जातो. ओहो, प्रवीण तिथे डेंजर एंडला होता. थोडासा नाराज आहे प्रवीण बाळावर, कारण दुसरी धाव जर प्रवीणने बाळाने जर नक्कीच प्रयत्न केला असता तर दुसरी धाव निश्चितच पूर्ण झाली असती. दीपक मडवीचा हा 5वा चेंडू. 3 सिंगल आल्या, 1 डॉट. बाळा वर्सेस दीपक अशी ही लढत आपण पाहतोय. आपले शॉट, इथे चेंडू हवेत आहे. चंदन चेंडू खाली आणि जावं लागेल बाळा याला अगदी खालच्या मानेने पॅव्हेलियन कडे. के बीच में से गेंद जा रही है, लेकिन बाउंड्री लाइन के अंदर यहाँ पर हम देख सकते हैं गेंद को अड़ा दिया. अब तीसरे रन की कोशिश, चौथे रन की कोशिश, और यहाँ पर बिल्कुल बल्लेबाज आउट.
फोन दिले तुम्ही शाळा कॉलेजचे, म्हणजे आमच्या खेळाडूंना हो नाही 40-45चे जे खेळाडू आहेत, नक्कीच एक काळ होता तो शाळा कॉलेजचा, आजही आठवतो प्रत्येकाला. वेलकम, सुस्वागतम. चंद्रकांतजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनसेचे पदाधिकारी आहेत. नक्कीच चंद्रकांतजी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. विभाग प्रमुख मनसे चंदू बाबा असं त्यांना म्हटलं जातं. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाज जितू गवळी. डेड बॉल आय थिंक. ओ पंचांची आर्ग्युमेंट करा जितू. चला टाइमपास नको प्लीज. यस, गोलंदाज जीतू गवली. शॉट गेंद यहाँ पर, लेकिन जोर से पुल नहीं कर पाए, हालांकि एलिमिनेशन नहीं मिला था. दूसरे रन की कोशिश, लेकिन गेंद पकड़ने से पहले यहाँ पर गिल्लियां घेर दी थी. हालांकि 2 रन आते हुए 2 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 8 रन. 31 रनों की जरूरत है, अभी भी 23 रन करने होंगे और गेंदे शेष है 11. 11 चेंडू 23 धावांची अजून गरज आहे. पहिल्या षटकात 6 आल्या. या षटकाचा जर विचार केला तर 2 धावांनी सुरुवात केलेली आहे जितूच्या. धावसंख्या धावफलकावर 8 लागलेली आहे. काटे संघ नक्कीच तयार आहे इथे 2 हात करण्यासाठी. चालू सामन्यातील विजेता संघ गोलंदाज जितू गवळी. लोअर फुलटॉस चेंडू उडवलेला आहे. चेंडू सीमा रेषेवर आणि अशा प्रकारे प्रवीणची खेळी संपुष्टात. तर मोठी विकेट प्रवीणची या ठिकाणी मिळवलेली आहे. खरं तर केणी सर बघायला गेलं तर आताच्या पिढीचा क्रिकेटचा प्रवास ब्रँडेड शूट काढून ब्रँडेड शूजवरच खतम होईल, परंतु आपला जो प्रवास झालेला आहे स्लीपर चप्पल ते ब्रँडेड शूज असा प्रवास सुरू झालेला आहे. आणि नक्कीच ही पिढी खूप भाग्यवान आहे. बघा सर्वच बाबतीत 1 बॅट आणि 11 खेळाडू, आता 11 बॅट 11 खेळाडू. 40+ क्रिकेटर्सना वाटलंही नव्हतं स्वप्नात की कुठे आपण अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळू. शेतात खेळलेले आणि नक्कीच ते चूर वगैरे काढून पिच बनवलेले बांधामध्ये खेळलेले ते खेळाडू आज आपण अशा अगदी चांगल्या मैदानात खेळताना पाहतोय. ही खूप भाग्यवान पिढी आहे सध्याची तरी. 40+. एका वडापाववर दिवस काढलेले आठवतात ते दिवस, अगदी सोनेरी दिवस होते. जितू गवळी. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या अंगाला निघाला. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर आहे. 8 धावा धावफलकावर लागलेले आहेत. करायचे आहेत तब्बल 31. हा चांगला फटका आहे, परंतु लांबी तितकी आहे का? चंदन इथे झेल सोडणार नाहीये आणि संभाजीची खेळी संपुष्टात. निराश आहे मनाने संभाजी. बदन पे सितारे लपेट व्यवस्थित झोकली होती, परंतु सीमा रेषा क्लिअर करता आलेली नाहीये. अपयशी तिथे संभाजी खूप निराश मनाने. त्याला कॉन्फिडन्स होता की मी मॅच काढून देऊ शकतो,
नवीन फलंदाज खेळपट्टीवर सचिन. आता सचिनच्या खांद्यावर मिडल ऑर्डरवर खरी तर जबाबदारी आलेली आहे. प्लॅन बी खूप महत्त्वाचा असतो. तुमचा प्लॅन ए जर अयशस्वी झाला तर क्रिकेटमध्ये प्लॅन बी खूप महत्त्वाचा असतो. फॉर्ममध्ये असलेले तुमचे बॅट्समन चालले नाही की नक्कीच मिडल ऑर्डर किंवा टॅलेंडर्सना खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागते. इथे मात्र दीपक आणि सचिनला जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल, कारण धावा 8 झालेले आहेत. करायच्यात अजून 23 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 8 चेंडू 23 धावा. अंगारों पर चलने जैसा ये मैच. इस बार गेंद को बहुत अच्छी तरह से पुल कर दिया है. वन बाउंस गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. नका लावू डीजे मास्टर, कारण मोजायला बसतील आमचे 40+ खेळाडू. किती दिल धडकले असतील त्या तारुण्याच्या काळात. हा तेच ना, तर घरी जायची पंचायत. धावसंख्या धावफलकावर 12 लागलेले, 12. खूप चांगला फटका होता खरं तर. अगदी मिडल ऑफ बॅट घेऊन पुल केलेला होता. हाही चांगला फटका आहे तितक्या ताकदीने. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त बघत राहतोय. चौकार. बघितले. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 4 षटकांच्या 1 ते 2 चेंडू सामन्याचं चित्र बदलत असतात. इथे मात्र तेच घडलेले. 2 लगातार चौकार आपण बघितले बॅटमधून सचिनच्या, आणि काहीसं चित्र बदललेले. 5 चेंडू 13ची गरज. हो, वेगवान चेंडू, मात्र दिशा व्यवस्थित नाहीये. जितू गवळी तसा ह्या वेगावर खुश आहे, परंतु मनातून नाखुश, कारण हा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 19. उर्वरित 5 मध्ये 12. 5 चेंडू 12ची गरज. पुन्हा एकदा चंदन. हात शॉट जबरदस्त आहे. क्या बात आहे. इथे मात्र चेंडूवर 6 धावा येतात. जबरदस्त षटकार. ची गरज. 4 चेंडू 6ची गरज. प्रोफेशनल खेळ खेळतोय नक्कीच काळवार संघ. काय जबरदस्त बदल झालेला आहे संघात. एक जिणसी अगदी संघ. हाही प्लेक केलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल.
टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, समोरच्या संघाला आम्ही कमी धावात रोखू असं मनोगत व्यक्त केलं होतं. मात्र 31 धावा कमी नव्हत्या, परंतु तरी सुद्धा फाईट दिली. आपण शेवटच्या क्षणामध्ये आता पाहतोय 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. अजून सामना गेलेला नाही. बघा मागचा जो सामना होता नक्कीच त्याच सामन्याप्रमाणे मागच्या सामन्यात 12 धावा वाचवल्या होत्या. त्या अगोदरच्या सामन्यात चंदनने इथे 15 धावा त्याला वाचवायच्या होत्या, परंतु संघ वेगळा होता. प्रत्येक वेळी तुम्हाला तोच संघ मिळणार नाही, प्रत्येक वेळी तेच बॅटमन मिळणार नाहीये. 3 चेंडू 4 धावांची गरज. सचिनने जे 2 4 मारले, 2 4 मारले, तिथून नक्कीच मॅच कुठे ना कुठे पलटी मारली मॅचने. हिंदूरजी मामा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हिंदर मामा पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तसेच अरविंदजी चौधरी यांचंही आगमन झालेलं आहे. महेंद्रजी चौधरी आपलंही हार्दिक स्वागत. सोमनाथजी चौधरी या 4ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2025 आयोजक जय हनुमान सरवळी या संघाच्या मार्फत या 4ही प्रमुख पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. चंदन 3 चेंडू 4 ची गरज. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला आहे, सिंगल आली. चंदनच्या गोलंदाजीचा आज ट्रॅक समजला नाही. बघा त्याला चेंडू काढायचे होते, किमान 2 ते 3 चेंडू काढायचे होते, परंतु त्यांनी काय केलं, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. अगदी बॅट्समनच्या समोर सर्व चेंडू मारले आणि त्यामुळे बॅट्समन एकही चेंडू डॉट झालेला नाही, अगदी आरामात खेळून गेले. धावसंख्या धावफलकावर 29 लागली. 2 चेंडू 2 ची गरज. कुठे ना कुठे चंदनची चर्चा करणं खूप आवश्यक होतं, कारण त्याचा टप्पा व्यवस्थित नव्हता. स्टंप टू स्टंप गोलंदाजी तेव्हा तुम्हाला विकेट हवे असतात तेव्हा मारली जाते, इथे काही गरज नव्हती तशी, परंतु वेळ गेलेली आहे. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज. हलक्या हाताने चेंडूला चिप बार केलेला आहे, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल, थेट यष्ट्यांवर फेक आणि इथे मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. सेमीफायनल मध्ये, पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळेल जय कालिका माता कालवार. दोन षटकात 16 होत्या, एका षटकात 15 ची गरज होती. वेलकम बंडू पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिक्षक पुरस्कार विजेते नक्कीच वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे.